आदित्य ठाकरेंच्या संदर्भात ही बातमी आहे। दिशा सालियन मृत्यू प्रकरणी एक्सक्लुसिव्ह बातमी तुम्ही साम टीव्हीवरती पाहताय। दिशाच्या मृत्यू प्रकरणी नव्यानं चौकशी करा। दिशावरती सामूहिक बलात्कार करून हत्या केल्याचा आरोपच आता तिच्या वडिलांनी याचिकेतून केलेला आहे। दिशाच्या वडिलांनी मुंबई हायकोर्टात याचिका दाखल केली आहे आणि यामध्ये मुंबई पोलीस आणि माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी दिशाभूल करून दबाव टाकला होता असा आरोपही करण्यात आलाय। याचिकेत आदित्य ठाकरे, सूरज पानसोली, दिनो मोरिया यांच्यासह मुंबई पोलिसांवरती सुद्धा गंभीर आरोप केलेले आहेत। तर आपल्याला नजरकैदेत ठेवलं आणि मांडलेले सगळे पुरावे हे खरे मानण्यास भाग पाडल्याचा आरोप त्यांनी केलाय। त्यामुळे आता पेडणेकरांसह आदित्य ठाकरेंच्याही अडचणीत वाढ होण्याची शक्यता आहे। तर नेमकं दिशाच्या वडिलांनी याचिकेत काय आरोप केलेत आपण ग्राफिक्सच्या माध्यमातून पाहूयात। 8 जून 2020 ला दिशा सालियनच्या मालाडच्या घरी पार्टी होती। आदित्य ठाकरे, सूरज पानसोली, दिनो मोरिया यांची अनपेक्षित एंट्री त्या ठिकाणी झाली। दिशा सालियनवरती सामूहिक बलात्कार करण्यात आला। प्रकरण दाबण्यासाठी तिचा खून करून आत्महत्या दाखवली गेली। तर पोस्टमॉर्टम रिपोर्टमधून शरीरावरील जखमांचा उल्लेख वगळला असाही आरोप आहे। फॉरेन्सिक पुरावे नष्ट करण्यासाठी दिशावरती घाईघाईत अंत्यसंस्कारही करण्यात आले। प्रकरण दाबण्यासाठी आदित्य ठाकरेंचे वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांना अनेकदा फोन आल्याचंही या आरोपपत्रात म्हटलंय। तर या सगळ्या प्रकरणी आदित्य ठाकरेंनी आमदारकीचा राजीनामा द्यावा अशी मागणी होती आणि मागणी केली आहे मंत्री नितेश राणेंनी। ही सुरुवात आहे, आगे आगे देखो होता है क्या असं म्हणत त्यांनी इशाराही दिलाय। तर या प्रकरणात लहान मुलांचा विषय सुद्धा समोर येईल असं म्हणत त्यांनी आदित्य ठाकरेंना डिवचलंय। मुख्यमंत्री कोण होतं? उद्धव ठाकरे होता। उद्धव ठाकरे स्वतः होते। स्वतःच्या मुलाला वाचवण्यासाठी त्यांनी काय काय केलं हे वारंवार मी सांगत आलेलो आहे। सीसीटीव्ही कॅमेरे कसे गायब केले, मस्टरचे पानं कशी फाडली, वॉचमॅनला कसं गायब केलं, डिलिव्हरी झोमॅटोचा डिलिव्हरी बॉय मग कुठे गेला, तर ओन राहायचं आता काय, हे सगळे विषय मी पहिल्या दिवसापासून बोलत आलेलो। आता सत्य बाहेर येणार आहे। आदित्य ठाकरेंच्या अटक गोऱ्या गोमटा चेहऱ्याच्या मागे कोण मोठा एक बलात्कारी लपलेला आहे ना, आता जनतेला कळणार आहे आणि हा विषय इथपर्यंत थांबणार नाहीये। पुढे जाऊन या केसमध्ये लहान मुलांचा काय रोल आहे हा पण आता टप्प्याटप्प्याने बाहेर येणार आहे। तो फिर सुरुवात आहे, पिक्चर अभी बाकी आहे। आणि यानंतर इतरही बातम्या आहेत, त्या सगळ्यांचा वेगवार आढावा घ्यायचा आहे। आपण सुरुवात करतोय राजकीय बातम्यांना। पाहूयात न्यूज पॉइंटमध्ये। सामच्या बातमीनंतर हिंगोलीतील वाळू तस्कर भाऊचा माज उतरलाय। पोलिस खाक्या दाखवताच भाऊनं माफी मागितली आहे। हिंगोली जिल्ह्यामध्ये भाऊ राठोड नावाचा एक वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करत होता। हिंगोली जिल्ह्यात भाऊ राठोड नावाचा वाळू माफिया रील्स तयार करून दहशत निर्माण करण्याचा प्रयत्न करतोय। तर एका पोलीस अधिकाऱ्यासोबतच भाऊ राठोडचा व्हिडिओ व्हायरल झाला। या प्रकरणाशी आता आपला काही संबंध नाही असं स्पष्टीकरण पोलीस अधिकाऱ्यांनी दिलंय। ज्या व्यवसायात क्वांटिटीपेक्षा क्वालिटीला जास्त महत्त्व दिलं जातं ना, बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालणार आहे। देशमुख यांच्या हत्या प्रकरणाचा खटला बीड न्यायालयात चालवावा अशी विनंतीच एसआयटीनं केली होती आणि यावरती आता न्यायाधीशांकडून हा निकाल देण्यात आलाय। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणात 3 वॉचमनचे जबाब साम टीव्हीच्या हाती लागले। हे तिघे जण अबादा एनर्जी प्रकल्पावरती वॉचमॅन म्हणून कार्यरत होते आणि त्यांनी देशमुख हत्या प्रकरणात जबाब नोंदवलाय। त्यात सुदर्शन खुलेनं सरपंच संतोष देशमुख तुला बघून घेऊ, जिवंत सोडणार नाही अशी धमकी दिल्याचं समोर येत आहे। बीड सरपंच संतोष देशमुख हत्या प्रकरणातील आरोपी कृष्ण आंधळे 98 दिवसांपासून फरारच आहे। कृष्ण आंधळेकडे महत्त्वाचे पुरावे असण्याची शक्यता आहे आणि त्यामुळे तो सापडणं महत्त्वाचं असल्याचं धनंजय देशमुख म्हणालेत। आंधळेला लवकरात लवकर अटक करण्याचीही मागणी त्यांनी केली आहे।
धनंजय देशमुखांचा साडू दादा खिंडकरचा पाय आणखी खोलात गेलाय. तरुणाला मारहाण प्रकरणी न्यायालयानं खिंडकरची पुन्हा 2 दिवसांची पोलीस कोठडी सुनावली आहे. खिंडकरला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. बीडमध्ये दहशत माजवणारा सतीश भोसले उर्फ कोक्या सध्या तुरुंगात आहे. त्याच्या कुटुंबियांनी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर उपोषणही सुरू केलंय. वन विभागानं आम्हाला रस्त्यावरती आणल्याचा आरोप सतीश भोसलेची पत्नी तेजू भोसलेनं केलाय. दरम्यान ढाकणे पिता पुत्रांवरती गुन्हा दाखल झालाय, मात्र त्यांना अटक का होत नाहीये असा सवाल सतीशच्या बायकोनं केलाय. बीडच्या आष्टी तालुक्यातील विकास बनसोडे हत्या प्रकरणाचा शवविच्छेदन अहवाल प्राप्त झालाय. अति मारहाणीमुळे अंतर्गत रक्तस्राव आणि शॉक यामुळेच विकासचा मृत्यू झाल्याचे यातून निष्पन्न झालंय. तर या प्रकरणी आतापर्यंत 8 जणांना अटक करण्यात आली आहे. 2 जण अजूनही फरार आहेत. बीड जिल्ह्यात 2 एप्रिलपर्यंत मनाई आदेश जारी करण्यात आलाय. सध्या जिल्ह्याचे नेते प्रमुख कार्यकर्त्यांचे व्हायरल व्हिडिओ सुद्धा आता समोर येत आहेत. धनंजय मुंडेंच्या राजीनाम्यामुळे वंजारी विरुद्ध मराठा वाद होण्याचीही शक्यता आहे. तर याच पार्श्वभूमीवरती आता हा मनाई आदेश लागू करण्यात आला असून 19 मार्चपासून ते 2 एप्रिलपर्यंत हा आदेश लागू असेल. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी नितेश राणेंचे कान टोचलेत. मंत्र्यांनी बोलताना संयम बाळगायला हवा. मंत्र्यांनी राजधर्माचं पालन करायला हवं. संविधानाची घेतलेली शपथ विसरायला नको असं फडणवीसांनी सुनावलंय. एका मुलाखतीदरम्यान फडणवीसांनी राणेंचे कान टोचले. भाजपमध्ये सक्रिय राजकारणासाठी 75 वर्षांची अट मोदींनीच घातली असली तरी मोदींसाठी ती भाजपला मान्य होईल असं वाटत नाही असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी एका मुलाखतीत सांगितलंय. आणि त्यामुळे 2029 मध्ये नरेंद्र मोदीच हे पंतप्रधान पदाचे उमेदवार असतील असंही फडणवीस म्हणाले. विधान परिषदेचं कामकाज सुरू झालं तरी मंत्री सदस्यांची उपस्थिती नव्हती आणि त्यावरूनच सभापती राम शिंदेंनी नाराजी व्यक्त केली आहे. कामकाज सुरू झाल्यानंतर सभागृहात केवळ 4च मंत्री होते आणि 2 सदस्य होते. राज्याचं अर्थसंकल्पीय अधिवेशन सुरू आहे. मात्र अधिवेशनात मंत्री उपस्थित नसल्यामुळे काँग्रेस नेते नाना पटोले चांगलेच आक्रमक झाले आणि यावरती भाजप आमदार सुधीर मुनगंटीवारांनी सुद्धा नाराजी व्यक्त केली आहे. मंत्री उपस्थित राहणार नसतील तर सचिवांनी उत्तर देण्याचा निर्णय घ्यावा असं मुनगंटीवार म्हणाले. मुख्यमंत्री आणि गृहमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी काल विधानसभेमध्ये राज्यातील कायदा आणि सुव्यवस्थेवरती निवेदन दिलं. गुन्हेगारीच्या बाबतीत महाराष्ट्राचा देशात 8वा क्रमांक लागतो. महाराष्ट्रात शहरीकरण आणि विकास इतक्या मोठ्या प्रमाणात झाल्यानंतर सुद्धा इथे कायदा आणि सुव्यवस्था आहे असं फडणवीसांनी म्हटलंय. महिला सुरक्षेच्या मुद्द्यावरून आता काँग्रेस नेते विजय वडेट्टीवारांचा सरकारवरती हल्लाबोल करण्यात आलाय. राज्यात महिला सुरक्षा राम भरोसे. महिला गायब होत आहेत. निर्भया फंडाचं काय झालं? महिलांना दिलेल्या वचनाचा अजित पवारांना विसर पडलाय का असं म्हणत विजय वडेट्टीवारांनी सरकारवरती हल्लाबोल चढवला. विरोधकांनी नीलम गोऱ्हेंच्या विरोधात अविश्वास ठराव आणला होता. मात्र हा अविश्वास ठराव विधान परिषद सभापती राम शिंदेंनी फेटाळून लावला. विरोधकांनी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांच्या भाषणावेळी जोरदार घोषणाबाजी केली आणि यावेळी फडणवीस देखील विरोधकांच्या घोषणाबाजीत सहभागी झाले. राष्ट्रवादीचे आमदार अमोल मिटकरींनी मंत्री नितेश राणेंना डिवचलंय. मुख्यमंत्र्यांनी नितेश राणेंचे दोन्ही कान टोचलेत. लाडके म्हणून काहीही बोलण्याची सूट नाही असं म्हणत अमोल मिटकरींनी नितेश राणेंना टोला लगावलाय. बातमी प्रशांत कोरटकर यांच्या संदर्भात आहे. शिवरायांबाबत आक्षेपार्ह विधान करणारा प्रशांत कोरटकरचा जामीन अर्ज फेटाळला गेलाय आणि त्यानंतर त्याला कोणत्याही क्षणी आता अटक होऊ शकते. पण अजून देखील कोरटकर पोलिसांच्या हाती लागलाच नाहीये. कोरटकरच्या शोधासाठी कोल्हापूर पोलिसांचं एक पथक आता नागपुरात पोहोचलंय. जुना राजवाडा पोलीस ठाणे, स्थानिक गुन्हे अन्वेषण शाखा आणि सायबर पथकाकडून शोध मोहीम सुरू आहे. कोरटकरचा मोबाईल बंद असल्यानं लोकेशन सापडत नाहीये. कोरटकर फरार आहे. अजून त्यानं पोलिसांसमोर तो शरण आलेला नाहीये.
आणि यानंतर आता देशभरातील राज्यभरातील सगळ्या ज्या बातम्या आहेत त्या सगळ्यांचा वेगवान आढावा घेऊयात टॉप 50च्या माध्यमातून. पोलिसांवरती झालेल्या हल्ल्यानंतर मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीसांनी विधानसभेत रोष व्यक्त केलाय. नागपूर हिंसाचारावेळी ज्यांनी पोलिसांवरती हल्ला केला त्यांना कबरीतून खोदून काढू, त्यांना सोडणार नाही अशा शब्दांतच फडणवीसांनी पोलिसांवरती हल्ला करणाऱ्यांच्या विरोधात संताप व्यक्त केलाय. नागपूर दंगलीचा मास्टरमाइंड असलेल्या फहीम खानला बेड्या ठोकण्यात आल्या आहेत आणि त्याला 21 मार्चपर्यंत पोलीस कोठडी सुनावण्यात आली आहे. फहीम खाननं जमवून चिथावणी देत पोलिसांवरती शस्त्रानं हल्ला केल्याचा आणि दंगल घडवल्याचा आरोप आहे. RSSनं विश्व हिंदू परिषदेचे कान टोचलेत. औरंगजेबाचा मुद्दा सध्या संयुक्तिक नाहीये. कोणत्याही हिंसेचं समर्थन करत नाही असं RSSनं म्हटलंय. नागपूर दंगलीची चौकशी आता ATSनं सुरू केली आहे. नागपूरच्या दंगलीत पोलिसांवरती पेट्रोल बॉम्बनंही हल्ला करण्यात आला होता, तर हा सुनियोजित कटाचा भाग होता अशी माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली होती. जर हा कट असेल तर कुठल्या दहशतवादी संघटनेनं पैशांची उपलब्धता केली होती का याचाही तपास आता होणार आहे. नागपुरात राड्याआधी औरंगजेबाच्या समर्थनार्थ घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय. गणेशपेठ पोलीस ठाण्याबाहेर ही घोषणाबाजी झाल्याचा आरोप होतोय आणि घोषणाबाजीचा हा व्हिडिओ व्हायरल झालाय. हिंदू संघटनांच्या आंदोलनाची तक्रार देण्यासाठी गेलेली असतानाच ही घोषणाबाजी झाल्याचं समजतंय. मात्र साम टीव्ही या व्हिडिओची पुष्टी करत नाही. सध्या महाराष्ट्रात औरंगजेबाच्या कबरीवरून वाद सुरू झालाय आणि त्यावरून सचिन खरात यांनी जोरदार टीका केली आहे. RSS, विश्व हिंदू परिषद आणि भाजप एकाच माळेचे मणी आहेत आणि त्यामुळे या संघटनांपासून बहुजन तरुणांनो सावध रहा असं आवाहन सचिन खरातांनी केलंय. नागपूरमध्ये विश्व हिंदू परिषद आणि बजरंग दलाचे पदाधिकारी यांनी छत्रपती शिवाजी महाराज चौकमध्ये औरंगजेबाची कबर हटवण्यात यावी या मागणीसाठी आंदोलन केलं. यात गणेशपेठ पोलीस ठाण्यात आंदोलन करताना औरंगजेबाचा प्रतिकात्मक कबरही जाळण्यात आली आणि याच प्रकरणी अमोल ठाकरे यांच्यासह 7 लोकांनी अटक करत जिल्हा सत्र न्यायालयात पाठवण्यात आलंय. मुंबईत युवकांच्या बेरोजगारीच्या मुद्द्यावरती युवक काँग्रेस आक्रमक झाली. पुण्यावरून सुरू झालेला युवक काँग्रेसचा आक्रोश मोर्चा मुंबईत दाखल झाला. सरकारला जाग आणण्यासाठी काँग्रेसचं हे आंदोलन होतं आणि यावेळी पोलिसांकडून आंदोलकांची धरपकड करण्यात आली. पुण्यात महिला कारागृह पोलीस भरती दरम्यान गोंधळ उडालाय. लोखंडी गेटचा दरवाजा मोडून मुलींनी आत घुसण्याचा प्रयत्न केला, तर भरती प्रक्रियेदरम्यान कोणताही गोंधळ झाला नाही अशी माहिती पोलीस उपायुक्त संदीप भाजी भाकरे यांनी दिली आहे. मुलींचा पाय बिलकुल लटकला असेल. फक्त विद्यार्थी येथील आतमध्ये भरती करता आलेले. नाशिकमधल्या मुजोर रिक्षा चालकाची बातमी साम टीव्हीनं दाखवताच पोलीस ॲक्शन मोडवरती आली. पोलिसांनी गेल्या 5 दिवसांत शहरातल्या 1200 बेशिस्त आणि अनधिकृत रिक्षा चालकांवरती कारवाई केली आहे. मुजोर रिक्षा चालकांवरील धडक कारवाई आता पुढे सुरू राहणार असल्याचं पोलीस आयुक्तांनी साम टीव्हीला सांगितलंय. नाशिकच्या महानगरपालिकेतील अधिकारी दर महिन्याला 10,000चा हप्ता घेत होता. मात्र या लाचखोर अधिकाऱ्याची हाव तेवढ्यावरच थांबली नाही, तर हा अधिकारी दर महिन्याला बोंबील, मासे, ताजी फळं आणि भाजीपालाही मागायचा. नाशिक मनपाचे अतिक्रमण उपायुक्त मयूर पाटील यांनी यांच्यावरती गंभीर आरोप करण्यात आले. मुंबईच्या KM रुग्णालयाबाहेर ठाकरे गटाकडून आंदोलन करण्यात आलं. इंग्रजी बोर्ड काढलं नसल्यानं ठाकरे गट आक्रमक झाले होते, तर रुग्णालयाच्या गेटला शिवसैनिकांनी काळं फासून आंदोलन केलं. तसंच मराठीचा अपमान केल्याचा आरोपही ठाकरे गटाच्या कार्यकर्त्यांनी केला. पुण्यात मनसे विद्यार्थी सेनेनं अभाविपच्या विरोधात आंदोलन केलं. वाडिया महाविद्यालयाच्या गेटवरती अभाविपनं जॉईन अभाविप असं लिहिल्यामुळेच आता मनसे आक्रमक झाली आहे. त्यानंतर मनसेनं महाविद्यालयात धाव घेत अभाविपच्या बोर्डवरती काळही फासलं.
यूपीएससीच्या धर्तीवरती आता एमपीएससी परीक्षा होणार आहे. तसंच भविष्यात एमपीएससी मार्फत मोठी भरतीही करण्यात येणार आहे. यूपीएससी प्रमाणेच एमपीएससी मध्ये देखील कॅलेंडर असेल अशी घोषणाच मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी विधान परिषदेत केली आहे.